पावसासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। मुंबईसाठी पुढील काही तास हे महत्त्वाचे आहेत, कारण मुंबईत समुद्राला मोठी भरती आली आहे। जवळपास 4.75 मीटर भरती आली आहे, त्यामुळे पावसाचा जोर वाढलाय, तर मुंबईत पाणी साचण्याची भीती देखील आहे। दरम्यान मुंबईसह रायगडला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। थेट जाऊया दादर चौपाटीवर। त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर उपस्थित आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊया। वैदेही, मुंबईसह रायगडला पावसाचा सध्या पाण्याला जी आहे समुद्राला भरती आलेली बघायला मिळत आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी समुद्र जो आहे तो खवळलेला पाहायला मिळत आहे। अगदी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस या ठिकाणी पडताना बघायला मिळतोय। मात्र आपण बघतोय की 11:24 ही भरती आहे आणि 4.75 मीटर उंचीच्या लाटा या ठिकाणी ज्या आहेत त्या सध्या पाहायला मिळत आहेत आणि दादरच्या या समुद्र किनाऱ्यावर या लाटा धडकताना एक चित्र जे आहे ते देखील पाहायला मिळत आहे। दादरच्या या चौपाटीवर काही स्टॉल्स आहेत, त्या स्टॉल्सच्या अगदी आतपर्यंत हे पाणी जात असल्याचं देखील या ठिकाणी दिसून आलेलं आहे। अगदी सकाळपासूनच पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे। त्यातच आता मुसळधार पावसानं काहीशी उसंती घेतलेली आहे, मात्र तरी देखील पाऊस जो आहे तो रिमझिम सध्या मुंबईत पडताना पाहायला मिळत आहे। मात्र आपण बघतोय की ज्या पद्धतीच्या लाटा या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहेत, अगदी स्टॉल्सच्या आतमध्ये या लाटा जात आहेत, त्याच्यामुळे निश्चितच इथल्या स्टॉल्स धारकांचं नुकसान जे आहे ते देखील झालेलं पाहायला मिळत आहेत। एकूण जर बघितलं तर मुंबईमध्ये ही परिस्थिती सध्या बघायला मिळत आहे, कारण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात अगदी रात्रीपासून पडतो आहे। त्याच्यामुळे भरतीची ही वेळ आहे आणि अर्थात सखल भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुंबईच्या पाणी साठलेलं देखील दृश्य अनेक ठिकाणी दिसून येत आहे। कारण भरतीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात खरं तर जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी हे भरताना बघायला मिळतं, मात्र ओटीच्या वेळेस हे पाणी निसटतं असं देखील मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे भरती जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत मुंबईच्या सखल भागातून पाणी जे आहे ते निघणं काहीसं शक्य नसल्याचं मत देखील प्रशासनाचं आहे। एकूण बघितलं तर सध्या ही परिस्थिती सध्या मुंबईच्या या चौपाट्यांवर पाहायला मिळत आहे। पाणी जे आहे ते बाहेर येताना देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि लाटा ज्या आहेत त्या देखील या परिसरामध्ये धडकताना हे दृश्य बघायला मिळतं। नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।